सूर्यनथसाठी लागणारी 26 गेजची वायर घेतलेली आहे. त्यानंतर सूर्यस्टिक घेतलेले आहेत आपण. कटर घेतलेला आहे, पक्कड आणि हे राउंडर. ओके. तर आता आपण नथ बनवूयात. अगदी सोप्या पद्धतीने. 18 गेजच्या वायरला मी लोपसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि आता मी आपले जे सूर्यस्टिक आहेत त्याला 26 गेजची वायर रॅप करून घेते बघा. आणि ॲक्चुअलमध्ये माझे क्लासेस चालू होते, तर मी स्टुडंटला शिकवत होते आणि त्यावेळी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आपल्या एका सूर्यस्टिकला आपण जी 26 गेजची वायर आहे, ती आपण रॅप करून घेणार आहोत. गुंडाळून घ्यायची आहे आणि पक्कडच्या सहाय्याने तिला पुढे मी दाबून घेणार आहे. अगदी 3 ते 4 राउंडमध्ये तिला पॅक करायची आहे. आणि एकावर एक द्यायचं नाही, सिरियल तिला राउंड करायचे आहेत. आणि आता असे राउंड झाल्यानंतर पक्कडनी दाबून घ्यायचं आहे. म्हणजे ती घट्ट आपल्या स्टिकला बसून जाते. आता तीच 26 गेजच्या वायरला अजून एक सूर्यस्टिक धरलेली आहे मी आणि जी पहिली सूर्यस्टिक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक्झॅक्ट वरती धरायची आहे दुसरी सूर्यस्टिक. तुम्हाला त्या एकावर एक आल्या पाहिजेत. आता मी 26 गेजच्या वायरचा एक राउंड घेतलेला आहे. एकच राउंड घेतलेला आहे. तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला सुद्धा सूर्याभेस इझी वाटेल करायला. आता तिसरा आपण जो सूर्यस्टिक घेतलेली आहे आणि जी 26 गेजची वायर आपण परत ही मागच्या बाजूने घ्यायची आहे. कुठेही तिला गुंडाळायची नाही किंवा काय नाही. फक्त 3rd नंबरवरून खाली घेऊन यायचं आहे. आता ही नंतर 4th सूर्यस्टिक आहे, ती आपण घेत आहोत. आता ही 4th सूर्यस्टिक आपण घेतली. त्याच्यावरती आता आपल्याला परत एकदा 26 गेजच्या वायरची एकच राउंड द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपलं सर्क्युलेशन काय झालेलं आहे 1, 2, 3 आणि 4 ओके. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे परत आता 4 झालं की आता जी चौथी आपली झालेली आहे 4th स्टिक तिला सोडून द्यायचं. मग 3rd नंबरच्या सूर्यस्टिकला परत एकदा एक राउंड द्यायचा आहे. मग परत 2ndला आणि मग परत 1stला. असं सेम प्रोसेस तुम्हाला सूर्यनथीसाठी मिनिमम 4 ते 5 वेळा करावे लागेल. आता मी करत आहे. तुम्ही एक्झॅक्ट बघून घ्या. तेव्हा तुम्हाला समजेल आणि काही डाउट्स असतील तर मला कमेंट करा. मी तुम्हाला रिप्लाय करेल. ओके. आणि तुम्हालाही माझ्या स्टुडंटसारखं असं व्यवस्थित आणि पद्धतशीर शिकायचं असेल तर आपल्या आदी क्रिएशन पेजला मला मेसेज करा. तुमचे सुद्धा क्लासेस घेतले जातील. ओके. हे माझं असं सूर्यनथीचं जे वरचं बेस आहे ते बनत जाणार आहे. आणि हे बघा अगदी सोप्या पद्धतीने ते सूर्यनथीचा बेस आणि ज्यावेळेस आपला पूर्ण बनून होतं, त्यावेळेस काय करायचं पहिल्यांदा वरच्या साईडनी जेव्हा 4th स्टिक असते ना आपली, ती पहिली काढायची. कधीच पहिली स्टिक काढायला जायचं नाही. त्याच्याने आपल्या सूर्याभ्यासचा आकार थोडासा खालीवर होऊ शकतो. 4 काढल्यानंतर 3 काढायची, 2 काढायची, 1 काढायची. ओके. आणि आता ही चौथी. ती हलक्या हाताने आणि ही उरलेली वायर जी आहे 26 गेजची, ती आपण कट करून घेऊयात. आणि हे माझं सूर्य बेसचं नथीचा बेस तयार झालेला आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा सुंदर नथ बनवायला घ्या. आता जे 18 गेजचे वायर आपण लूप बनवून घेतलेला आहे, त्याच्यावरतीच मी 0.3 ची वायर रॅप करून आपला एक गोल्डन मोती छोटासा राउंड बनवत आहे. आणि आता मी त्या गोल्डन मोत्यांना राउंड घेत आहे. आणि आपल्या आदी क्रिएशनच्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आता हा मी स्टार देऊन घेत आहे. तुम्हालाही स्टार पद्धतशीर शिकायचं असेल तर त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. प्रत्येकी 2 मोत्याला धरून आपल्याला ते रॅप करायचं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये ते सूर्यनथीचा जो बेस घेतलेला आहे, तो स्टार दिल्यानंतर तो सुद्धा मी 18 गेजच्या वायरमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यावरती 0.3 मध्ये मी काही व्हाईट मोती घेते.
ते घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला, जे सूर्य नथीचे जे आपण बनवलेले आहेत, बघताय ना तुम्ही, तर प्रत्येकी व्हाईट 2 मोत्यांमधून आपली 0.3 ची रॅपिंग वायर आणि सूर्य बेस हे एकत्र करायचं आहे आपल्याला. त्याच्याने काय होतं, आपल्या नथीचं बेससुद्धा फिटिंग होतं 18 गेजच्या वायरला आणि जे व्हाईट मोती आपण घेतलेले आहेत, ते सुद्धा फिटिंग होतात आणि छान सुंदर दिसते ती नथ. आणि आता त्याच्यामधून मी काय केलेलं आहे, शेवटून आपली जी तार आहे गोल्डन मोत्याची, जे 0.3 ची ती वरती घेतलेली आहे आणि त्याच्यामधून मी गोल्डन मोती वरून एक लाईन दिलेली आहे. आणि आता ते फिटिंग करण्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. प्रत्येकी 2 व्हाईट मोत्यांमधून, परत गोल्डन मोत्यांमधून आणि सूर्य बेसमधून आपल्याला ती वायर घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं जे सूर्य बेस, गोल्डन मोती आणि व्हाईट मोती फिटिंग झालेलं आहे. आता मी जे 18 गेजच्या वायरला 0.3 चा एक राउंड दिलेला आहे आणि एक मी रेडीमेड फ्लॉवर बनवलेला आहे, कारण मला क्लासच्या मुलींना दाखवायचं होतं पटकन. तर ते मी बनवून ठेवलेलं होतं आणि ते मी आता 18 गेजच्या वायरवरती रॅप करत आहे. रॅप करताना फक्त आपलं जे अपोझिट साइडचे जे मोती आहेत, साइड टू साइड त्यांना आपल्याला 0.3 च्या ह्याच्याने रॅपिंग करायचं आहे. आणि आता आपण नथीला आकार देणार आहोत. ते बघा मी कसा देतीये. अगदी दोन्ही अंगठ्या आपल्या दोन्ही फ्लॉवर्सवरती मी ठेवलेले आहेत टाईटली आणि मिडलला थोडं बेंड केलेलं आहे, मिडलच्या तारेला. बस. आणि ही आपली आता नथीचा आपण आकार दिलेला आहे आणि जी वरची एक्स्ट्राची वायर आहे तिला आपल्या हाताच्या सहाय्यानेच तुम्हाला आकार द्यायचा आहे. ते आपल्या क्लासेसमध्ये आपण परफेक्ट मुलींना शिकवतो आणि अगदी त्यांना जमत नसेल तर त्यांचा हाताला पकडून त्यांना आकार कसं द्यायचं ते सुद्धा आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातं. आणि आता मी हे जे फ्लॉवर परफेक्ट फिटिंग झालेलं आहे, तरी पण मी 0.3 ची तर थोडंसं हलक्या हाताने थोडं फिटिंग अजून करत आहे, लूज नको पडायला. आता जे हे आपलं लूप द्यायचंय, जे आपलं फर्स्टवालं लूप आहे त्याला मी बॅक साइडला नोच प्लायरने बेंड करून घेतलेला आहे. आता जे सेकंड लूपचा माझा अंदाज आलेला आहे, तर मी कटरच्या साहाय्याने बाकीची तार कट करून घेतेय आणि आता राउंडरने किंवा पकडने तुम्हाला ते राउंड द्यायचे. शक्यतो राउंडरने द्या. अगदी हलका आणि नाजूक आपलं जे लूप येईल. एक राउंड द्यायचा आहे फक्त. आता हे राउंड दिल्याने आपली नथ ही एकमेकांच्या समोर जे लूप आहेत, ते बॅक साइडने सुद्धा बघा प्रॉपर आणि परफेक्ट फिनिशिंग आणि ते जे लूप आहे ते सुद्धा एकमेकांच्या समोर परफेक्टली आलेले आहेत आणि अशीच जर नथ आपली परफेक्ट फिनिशिंगमध्ये असेल, तर आपल्या नाकातीन ती पडत नाही आणि हे बघू शकता आणि जर थोडंफार लूज वाटत असेल, तर तिला असं एकमेकांच्या समोर आणायचे ते लूप. परफेक्ट फिनिशिंगमध्ये नथ आपल्या नाकामध्ये बसते. तर आपली कशी वाटली सूर्य नथ मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या आदी क्रिएशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक सो मच. चलो बाय बाय. कशी वाटली एकदा नथ